नमस्कार शेतकरी बांधवांनो, लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलवरती पुनर्ष एकदा तुमचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आजपर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमधून दिले आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, अशा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपली आहे। शेतकरी बांधवांनो, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर का तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी आजच शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यामुळे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता म्हणजेच की या 15 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। आता या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। जर का या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती जमा होणार, परंतु तुम्ही जर का प्रत्यक्षामध्ये पाहायला गेलं तर आजपर्यंत तुमच्या खात्यावरती नमोच्या हप्त्याचा म्हणजेच की 9व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपले कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार। आता हे आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधवांना असं देखील वाटत होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा जमा होणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे नमोचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता। परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। आता नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या 15 जिल्ह्यामध्ये आम्ही आजच वाटप करणार आहोत आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या किंवा परवा या ठिकाणी वाटप होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का हे एकदा नक्की चेक करा। आता आपण पुढे 1 मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। त्यासोबत यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला काही कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत का हे देखील मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला। आता नेमकी शेतकरी बांधवांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। फक्त हा व्हिडिओ 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। जर का तुम्ही खरोखर नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ जराही न स्किप करता हो पहा, जेणेकरून तुम्हाला आता संपूर्ण माहिती सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो समजणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। तर आता पहा पात्रतेची यादी म्हणजेच की पात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत हे जाणून घेऊया थोडक्यात। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे म्हणजेच की 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। जर का तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे म्हणजेच की 8वा हप्ता असेल, 7वा, 6वा, 5वा, 4था, 3रा, 2रा असे जर का तुमच्या खात्यावरती नमो
नमोचे हप्ते जमा झालेले असतील तर तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। त्याच प्रकारे शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचे सुद्धा 23वा हप्ता आताच मागील काही दिवसांपूर्वी जमा झालाय, तो जर का तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल, त्यासोबत 22वा हप्ता जमा झालेला असेल, 21वा हप्ता जमा झालेला असेल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं आणि पीएम किसान योजनेचं काय, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे देखील सांगतो की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र होण्यासाठी कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत हे पाहूया आणि त्यानंतर लगेच जाणून घेऊया की कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो जर का त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्ही मोबाईलकडे लक्ष ठेवा, कारण की कधीही तुमच्या मोबाईलवरती आता मेसेज येणार आहे पुढील काही तासांमध्येच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये क्रेडिट झाले। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे, ते देखील आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी आता हे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार। तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांकडे अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तातडीने काढून घ्या। अनेक शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं सुद्धा आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांचं अपूर्ण सुद्धा आहे। त्यामुळे जर का तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढले नाही तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे जर का हप्त्याचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही फार्मर आयडी कार्ड तातडीने काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड काढून घेऊ शकता। त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं दुसरं काम आहे, म्हणजेच की तुमचा आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील बँक पासबुकशी आधार कार्ड लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमचं आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक नसेल तर हे तातडीने करून घ्यायचं आहे। आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। जे शेतकरी बांधव तातडीने आधार बँक पासबुकशी लिंक करतील, खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो आपण महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच जाणून घेणार आहोत की कोणत्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपण पुढे आता 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत की कोणते 15 जिल्हे आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यापूर्वी महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 होतो, आता नंबर 3 वरती काम आहे महत्त्वाचं, ते म्हणजेच की ई केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने ई केवायसी करून घ्या। जे शेतकरी बांधव ई केवायसी करतील असे शेतकरी बांधव पात्र होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ई केवायसी नक्की पूर्ण करा, तरच तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आजच पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहेत। तर आता चला शेतकरी बांधवांनो आता सविस्तरपणे जाणून घेऊया कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। जर का या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर आता पहा नंबर 1 वरती
शेवटी जिल्हा आहे पालघर परभणी. पालघर परभणी मधील शेतकरी असाल, पालघर परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, धुळे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, ठाणे, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, सांगली, वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.